प्रश्नांची उत्तर प्रेग्नंट वुमन साठीचा आपण आज योगाभ्यास काय द्यायचा म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती देणार आहोत आपण. हे दिसतंय तुम्हाला स्क्रीन वरती व्यवस्थित? मोबाईल वरती वगैरे दिसतंय? मोबाईल वर दिसतंय का स्क्रीन हा वर? दिसत आहे मॅडम. हो हो हो. वाचता येतंय ना? थोडस कट झालंय वरच्या बाजूला. नाही नाही तेवढं ते ठीक आहे म्हणजे आहे, ओके आहे, ओके आहे. मी थोडस मोठं करण्याचा प्रयत्न करते. आता गर्भिणी अवस्थेमध्ये म्हणजे आपण गर्भिणी कोणाला म्हणतो की जिच्या युटेरस मध्ये बाळ आहे, गर्भ तयार झालेला आहे, तिला आपण गर्भिणी असं म्हणतो. आता त्याचा आपण थोडं हे लिहिलेल्या नोट्स आहेत तर ते वाचूया आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला नाही कळलं किंवा ऍडिशनल काही सांगायचं असेल तर तुम्ही जरूर शेअर करू शकता. निसर्गाने स्त्रीला सृजनतेसाठी दिलेली देणगी म्हणजेच गर्भिणी अवस्था आहे. प्रत्येक म्हणजे पुनरुत्पादन करायचं असेल, आपलाच वंश पुढे चालवायचं असेल तर जी प्रजनन क्षमता जी असते तर ती प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक अॅनिमलच्या ठिकाणी असते आणि त्याच्यातूनच म्हणजे जसं एक प्राणी आहे तर त्याच्या स्पीसीस त्याचाच प्रकार तो बाळ म्हणून जन्माला घालत असतो. तर हेच आपल्याला निसर्गाने ही जी देणगी माणसाला दिलेली आहे तर ही आपण पुनरुत्पादन करतो आणि पुढे आपण बाळाला जन्म देत असतो. तर गर्भ ज्या वेळेला तयार होतो म्हणजे गर्भ संभव झालेला असतो तर त्याच्यापासून तर 9 महिने ज्या वेळेला म्हणजे आपण म्हणतो 9 महिन्यामध्ये ते बाळ तयार होतं, पूर्ण गर्भामध्ये त्याची पूर्ण वाढ होते आणि त्याच्यानंतर प्रसूती ही होत असते. तर कधी कधी ही प्रसूती लवकर पण होते, 7व्या महिन्यात पण होते, 8व्या महिन्यात पण होते, 9व्या महिन्यात पण होते. म्हणजे ती फार अर्ली प्रेग्नन्सी असते 9व्या महिन्याच्या जी आधी जी होते ती. नाहीतर नॉर्मली 9 महिन्यामध्ये गर्भाची पूर्ण वाढ होते आणि प्रसूती होत असते. आणि हे ज्या वेळेला होत असतं म्हणजे की पहिला महिना होतो की ज्या वेळेला गर्भ राहिलेला आहे तर तेव्हापासून नुसता तो गर्भ वाढत नाही तर तो वाढतो त्याच्याबरोबर स्त्रीच्या मध्ये अनेक चेंजेस होत असतात. म्हणजे तिचा स्वभाव बदलत असतो, तिची शारीरिक अवस्था बदलत असते. त्याला कारण वेगवेगळे हॉर्मोन्स तिच्यामध्ये सिक्रेट होत असतात की ज्याच्या योगे त्या बाळाची वाढ ही आतमध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचं म्हणजे एक बाळ एक नवीन जन्म घेतलं जातं तर त्याला हाड मांस सगळं असतं, मन असतं, सगळं असतं. तर ह्या सगळ्याचं पोषण व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून निसर्गाने केलेली रचना आहे की तिच्यात ते हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात आणि तो पूर्ण एक बाळ तिच्या गर्भामध्ये हे वाढत असतं आणि तिचे शारीरिक आणि मानसिक भावनिक आंदोलन हे सगळे चेंजेस तिच्यामध्ये होत असतात. आता ही जी लक्षणं जी दिसतात ती एका स्त्रीमध्ये दिसतात तीच सगळ्या स्त्रियांमध्ये दिसतात असं नाहीये. आपण ज्याला नॉर्मल भाषेमध्ये डोहाळे लागणं असं आपण म्हणतो. पण हे डोहाळे आपण काही शब्द ऐकले असतील, कडक डोहाळे लागले किंवा असं काही की ते जे सिम्पटम्स दिसतात तर त्याला ते डोहाळे आपण शब्द नॉर्मल भाषेमध्ये आपण वापरतो की तिला उलट्या येतात, मळमळतं किंवा काही या गोष्टी होत असतात, काही करावंसं वाटतं वेगळ्या प्रकारचं. तर हे सगळे तिच्यात होणारे जे हॉर्मोनचे चेंजेस असतात तर त्याच्यानुसार होत असतं आणि हे प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला वेगळं वेगळं दिसून येतं. आता याच्यामध्ये 9 महिने जर आपण बघितले तर प्रत्येक महिन्यामध्ये होणारे बदल हे वेगळे वेगळे आपल्याला दिसून येतात. आता पहिल्या महिन्यानंतर काय बदल दिसतात तर सकाळी होणारी उलटी किंवा मळमळ, काही ठराविक काळाने शरीर
त्या हॉर्मोन्सला संप्रेरक म्हणजे त्या हॉर्मोन्सला तो जो बदल झालाय त्याला सरावलं की हा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे आणि ही उलटी मळमळ प्रत्येक स्त्रीला होईलच असंही काही नसतं. जिचे हॉर्मोन्स व्यवस्थित नॉर्मल सिक्रेट करत असतात तिला असं काही होत नाही. हॉर्मोन्सच्या कमी जास्त प्रमाणामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. काही व्यक्तींमध्ये काही व्यक्तीत कमी होत नाही तेव्हा औषधांचे योग्य सेवन महत्वाचे असते. तर काहींना हे उलट्या होणं, मळमळ होणं, बऱ्याच वेळेला स्त्रिया म्हणतात काही नाही ते आपोआप थांबणार आहे. पण जर एखाद्या स्त्रीला अति होत असेल, तर त्यावेळेला डॉक्टरांची मदत घेतलेली कधीही चांगली असते. कारण त्याच्याने होणारे जर दुष्परिणाम असतील, गर्भावरती होणार असतील, तर ते निश्चित थांबवता येतात. तर अजून काय-काय लक्षणं दिसतात, तर भूक न लागणं, रोज संडासला साफ न होणं किंवा मलावष्टंभ म्हणजेच बद्धकोष्ठता. नंतर पोटात वायू ची संचिती होतं, गॅस तयार होतो आणि काही म्हणजे काही स्त्रियांमध्ये जुलाबही झालेले दिसून येतात. म्हणजे ही जी लक्षणं आहेत, कमी अधिक फरकाने किंवा काहींना दिसतात, काहींना दिसत नाही, हे अगदी लक्षात ठेवायचं. काहींना चक्कर येतात. तर चक्कर येते का? ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा वाढल्यामुळे सुद्धा चक्कर एखाद्या स्त्रीला येऊ शकते. पायाला सूज येते. हं. लघवीतून बाहेर पडणाऱ्या प्रथिनांचं प्रमाण वाढतं. अल्ब्युमिनेरिया त्याला असं म्हणतात किंवा आणि रक्तदाब वाढतो. ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे आवश्यक असतं. म्हणजे पाय सुजतात आहेत. आपण नॉर्मली सुरुवातीच्या काळामध्ये तर नंतरच्या काळात सुजतात. तर ते का सुजतात? तर गर्भाचं वजन आहे. तर ते येतं आणि त्याच्यामुळे पायांवरती प्रेशर येऊन ते नसा सुजू शकतात. पण सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमचे पाय सुजतात आहेत किंवा ती सुजलेली कंडिशन जास्तच राहते, तर ती त्यावेळेला डॉक्टरांकडनं चेक करून घेणं गरजेचं असतं. कारण कधी-कधी युरिनचा प्रॉब्लेम झाला, अल्ब्युमिनचं प्रमाण वाढलं युरिनमध्ये तरी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर अशी काही लक्षणं म्हणजे रक्तदाब वाढलेला आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि तुम्ही लक्ष नाही दिलं, तर अशा वेळेला काय होतं, की झटके यायला लागतात. म्हणजे आपण आकडी म्हणतो ना, तशासारखे झटके यायला लागतात. तर त्यावेळेला त्वरित उपचार घेणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी ॲडमिट करणं सुद्धा करायला सांगतात डॉक्टर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. तसंच काय दिसतं, नॉर्मली डॉक्टरांकडे गेलं प्रेग्नन्सीमध्ये, की डॉक्टर गोळ्या देत असतात. हं. म्हणजे हे रक्तवाढीच्या गोळ्या देतात किंवा कॅल्शियमच्या गोळ्या देतात. का? तर आपण बघितलं, की जर बाळाची वाढ होते, तर त्याला अतिरिक्त कॅल्शियमची गरज कधी-कधी भासत असते स्त्रीला. कारण नॉर्मली स्त्रियांमध्ये कॅल्शियम कमी असण्याचं प्रमाण हे नॉर्मली दिसूनच येतं. आणि मग त्यावेळेला जर तुमचा गर्भ तिथे वाढतो आहे, तर हे कॅल्शियमचे गोळ्या घेणं गरजेचं असतं. शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं, त्यामुळे येणारा थकवा, निरुत्साह इत्यादी. कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे येणारा थकवा, कंबरदुखी इत्यादी. म्हणजे ही लक्षणं कंबरदुखीची, थकलोय हे दिसतात. तर हे का रक्तातील लोहाचं प्रमाण कमी होतं, म्हणून हिमोग्लोबिनची औषधं दिली जातात. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषधं दिली जातात आणि कॅल्शियमचं प्रमाण हे व्यवस्थित राखण्यासाठी सुद्धा औषधं, गोळ्या दिली जातात. तर यांसारखी लक्षणं दिसल्यास लक्षणे गर्भिणी स्त्रीस जाणवण्याची शक्यता असते. शरीरातील बदलांना उत्तम तऱ्हेने सामोरे जाणे, पोटाच्या गर्भाशयाच्या स्नायूंवर येणारा ताण कमी व्हावा, सुखद व्हावा, सहज सुलभ प्रसूती व्हावी यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली केलेला योगाभ्यास नक्कीच मदत करतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ही जी लक्षणं दिसतात, तर त्यावेळेला एखाद्या स्त्रीनी किंवा स्त्रीच्या बरोबर स्त्रीच्या नवऱ्यानी किंवा कुटुंबीय असतात, तर त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं काय ना नॉलेज असणं त्यांना गरजेचं आहे. नॉर्मली घरामध्ये मोठी व्यक्ती असेल, मोठी स्त्री म्हणजे सासूबाई असतील, आई असेल किंवा कोणी मोठी स्त्री असेल, तर तिला ह्या गोष्टींची माहिती असते. पण आता विभक्त कुटुंब पद्धती असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला स्त्रीनी स्वतःला अपडेट करणं महत्वाचं असतं. आणि आपण जर योगाभ्यास शिकतो आहोत आणि आपल्याकडे कोणी जर अशा प्रकारे आलं, तर आपल्याला सुद्धा ही जुजबी माहिती तरी असणं गरजेचं आहे, की हे होतंय म्हणजे नक्की तिला काय होत असावं. कंबर दुखते, हे दुखते, नाही दुखतेच कंबर, असं म्हणून चालत नाही. कारण बाळ वाढल्यावरती त्याचं नकळतचं प्रेशर आपल्या लंबार व्हर्टिब्रांवरती येतं आणि कंबरदुखी
होत असते. पण ती जर अतिरिक्त होती असं वाटतंय, तर आपण तिला सजेस्ट करू शकतो, की "तू डॉक्टरांकडे गेलीस का बाई? कॅल्शियम बघितलंय का? आयर्न बघितलंय का? किंवा काय तपासण्या करून घेतल्यास का?" तर ह्या सगळ्या गोष्टींचा नॉलेज आपल्यालाही असणं गरजेचं असतं. विभक्त कुटुंब पद्धती, पारंपरिक अंगमेहनतीचा अभाव, करिअरला महत्त्व देणाऱ्या स्त्रिया, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, प्रसार माध्यमांमधून मिळणारी अपुरी माहिती यामुळे गर्भवती स्त्री संभ्रमावस्थेत असते. त्यामुळे मनावर तणाव येण्याची शक्यता असते. आनंद आणि भय असे संमिश्र भाव निर्माण होऊन मानसिक अस्थिरता आणि काळजी निर्माण होते. यासाठी समुपदेशनाची आवश्यकता मानसिक स्थैर्यासाठी लागते. हं. आता ह्या अ, आपण पूर्वीच्या काळी समुपदेशन, काउन्सिलिंग हे फॅमिलीतच होत असे. कारण का फॅमिलीमध्ये मी जसं म्हटलं, की अ, ज्या आपल्या आधीच्या पिढीतल्या स्त्रिया होत्या आणि ज्यांना ह्या गोष्टींचा खूप अनुभव असत असे, तर त्याच बऱ्याच गोष्टी सांगत असे आणि घरगुती औषधांचाही वापर केला जात असे. परंतु आता ही जी मी कारणं सांगितली, तर ह्या कारणांमुळे काय होतं, की ती स्त्री घाबरलेली असते आणि मग अशा वेळेला काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं असतं, की आत्ताच्या काळातल्या जर मुली बघितल्या, तर बऱ्याच आधुनिक काळातल्या मुली ते आम्हाला गर्भारपणच नको, त्याच्यापेक्षा मुलं दत्तक घेऊ किंवा मुलं नकोच, आम्हाला द्यायला वेळ नाहीये किंवा अशी काहीही कारणं त्यांची असतात. काहीही म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना जी वाटणारी कारणं ती असतात आणि म्हणून किंवा प्रसूतीमध्ये सी सेक्शन केलं जातं किंवा त्याच्यातून होणारा त्रास, हा एवढा कोण सहन करेल? ही एक भीती पण असते. तर ह्या अशा अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं असतं, की बाळ होणं म्हणजे काय असतं आणि हा काळ किती कमी वेळ असतो आणि त्याच्यातून मिळणारं जे सुख आहे, ते किती महत्वाचं असतं किंवा अर्थात हे सुख आहे हे प्रत्येकीला पटलं पण पाहिजे. कारण आताच्या मुलींना ते सुख आहे असंही वाटत नाही. म्हणजे मी आता बऱ्याच मुली अशा बघते, की आणि त्यांना त्याच्यामुळे प्रजनन संस्थेचे विकार सुद्धा खूप जडलेले त्यांना ह्या विचार पद्धतीमुळे सुद्धा कारण विचार जसं करतो तसे हॉर्मोन्स आपल्या शरीरात सिक्रीट झालेले असतात आणि मेल हॉर्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळे त्यांना बाळ म्हणजे संतती होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम व्हायला लागतो. ही अशी सुद्धा कंडिशन्स आता डॉक्टरांना दिसून येतात आहेत. तर ह्या सगळ्यासाठी योग्य वयामध्ये काउन्सिलिंग होणं हे खूप गरजेचं असतं. प्राचीन ग्रंथांमधील गर्भोपनिषदात पिप्पलद मुनींनी गर्भवती स्त्रीची दिनचर्या याविषयी माहिती दिलेली आहे. तर आता आपण अ, बघतो की मेडिकल सायन्स हे खूप पुढे गेलेलं आहे आणि तिथे झालेले रिसर्चेस किंवा काही गोष्टी आपण बघतो किंवा Googleवरती आपणही आता बघू शकतो. पूर्वी तर हे आत्ताचं जे मॉडर्न सायन्स आहे, तर हे सायन्स आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये हे आपल्या ऋषीमुनींना पण होतं. आपले ऋषीमुनी सुद्धा ते सायंटिस्टच होते. पिप्पलाद ऋषी जे आहेत, तर त्यांनी त्यांचा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथाचं नाव गर्भोपनिषद असं आहे. तर त्याच्यात त्यांनी अ, गर्भिणी स्त्रीचा आहार कसा असला पाहिजे, तिचे सिम्प्टम्स काय असतात प्रत्येक महिन्यातले, एखाद्या स्त्रीला म्हणजे जुळं होणार आहे का तिळं होणार आहे, तो गर्भ आडवा असेल का कसं म्हणजे हे सुद्धा त्यांना सांगता येत होतं. अशा प्रकारची निदानं त्याच्यामध्ये केलेली म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती गर्भोपनिषदामध्ये मिळून येते. म्हणजे इतकं ॲडव्हान्स सायन्स त्यावेळेला होतं. ऋषीमुनींना तेवढी त्याची माहिती होती. मॅम ते गर्भोपनिषदाचे लेखक कोण म्हणालात? त्याचे ऋषी पिप्पलाद ऋषी. पिप्पलाद. पिप्पलाद. आणि किप्पलाद का पिप्पलाद? पि 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 पिंपळी माहितीये ना? हा. पिप्पलाद. अच्छा. आता हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, की तुम्हाला हे तुमच्याकडे राहील. मोबाईलवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढलात किंवा लॅपटॉपवर असाल तर आपल्या कॅमेरामध्ये फोटो काढून घ्या, की तुमच्याकडे हे राहील. आणि सर पण शेअर करतीलच तुम्हाला नंतर. शरीर विज्ञान आणि अध्यात्म यांची उत्तम सांगड त्यामध्ये घातलेली दिसते. म्हणजे असंच काहीतरी लिहिलंय असं नाही. आता हे त्यांना कसं शक्य होतं? म्हणजे ते काही तेव्हा अ, अ, काय म्हणे आता जशी सर्जरी केली जाते, तसं सर्जरी करून स्त्रीचं शरीर कसं आहे वगैरे हे त्यांनी बघितलेलं नव्हतं. तर सूक्ष्म देहानी ते स्त्रीच्या शरीरामध्ये जाऊन
त्या गोष्टी त्यांना म्हणजे ती अध्यात्माची जी शक्ती होती त्याच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शक्य होत असाव्यात त्यावेळेला. हं. गर्भधारणेनंतर योग साधना हा एक महत्वाचा संस्कार ठरू शकतो. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्ही बरंच ऐकता, की गर्भसंस्कार हे केले जातात. त्याच्या सीडीज असतात किंवा ओंकार म्हणजे त्याचं अवेअरनेस हा थोडक्यात वाढत चाललेला आहे. हं. आपल्या अ, आपली परंपरा इतकी खूप चांगली आहे, की त्याच्यामध्ये आपण बघा 7व्या महिन्यामध्ये ओटी भरण कार्यक्रम केला जातो किंवा एकूणच गर्भधारणा होते तेव्हापासून ती स्त्री आनंदित कशी राहील आणि आनंदित कशी राहील त्याचबरोबर त्या स्त्रीच्या शरीराला व्यायाम कसा होईल, अशा प्रकारची काही गोष्टी आपल्यामध्ये केल्या जातात आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा स्त्रीची प्रसूती चांगली होण्यावरती आणि ते बाळाचं पोषण चांगलं होण्यावरती केलेला दिसून येतो. म्हणजे हा विचार आपल्या परंपरेमध्ये पूर्वीपासून केलेला आहे. परंतु आता सुद्धा गर्भसंस्कार हे केले जातात. विचारसरणी, राहणी, आहार, वातावरण या सर्वांमधील सकारात्मक बदल म्हणजे योग साधना आणि संस्कार म्हणजे 24 तास आपल्या भोवती असणारं वातावरण. आता संस्कार केले जातात म्हणजे काय केलं जातं? तर आपण कसं वागतो, बोलतो, आपण काय बघतो याच्यातून आपली एक अ, जडण-घडण होत असते आणि त्याच्यासाठी अ, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे खूप चांगलं असणं गरजेचं असतं. आपली वागणूक, आपली जीवनशैली आणि कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले भावनिक नातं. तर संस्कारमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे आता गर्भावरती संस्कार करायचा म्हणजे ते स्त्रीनी काय ते बघून घ्यायचं असं नसतं. कारण तिच्या भावना व्यवस्थित राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण सुद्धा त्याला पोषक असणं गरजेचं असतं. नवऱ्याशी असलेलं नातं, नातेवाईकांशी असलेलं नातं, बरोबर? तिला काही करण्याची उर्मी असेल, तर ते किती स्वातंत्र्य तिला आहे का? ती फिजिकली फिट आहे का? ती फिजिकली एक्सरसाइज वेगवेगळ्या करते आहे का? घरातली कामं व्यवस्थित करते आहे का? किंवा काही करताना तिला त्रास होतोय का? आणि ते बदल आजूबाजूची लोकं नोटीस करतायत का? थोडंसं तिला पॅम्परिंग केलं असेल, तर तरी सुद्धा ती आनंदित राहते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा त्या स्त्रीवर आणि नकळतपणे त्या बाळावरती होत असतो. आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे, बरोबर? म्हणजे गर्भावरती संस्कार हे त्या काळापासून आपल्याला त्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. आता योग साधनेचा काय परिणाम होतो? तर योग साधनेने शरीर, मन, आत्मा एक मिनिट हां. योग साधनेने शरीर, मन, आत्मा यांचा संवाद साधला जातो. म्हणजे ते योगा साधनेचा फरक काय पडतो? तर तो आपण हा इथे बघतो. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. गर्भवतीने योजनाबद्ध रीतीने योगाभ्यास केल्यास शरीर स्वास्थ्य सुधारते. योग्य रीतीने उभे राहणे, बसणे तिला जमू शकतं. कारण गर्भाची वाढ होत असते, पोट मोठं होत असतं आणि मग त्यावेळेला तिची चाल बदलत असते आणि त्यावेळेला उभं राहणं आणि बसणं हे त्रासदायक असू शकतं. तर ती जी स्ट्रेंथ आहे किंवा योग्य तऱ्हेने बसणं, उठणं हे तिला जमू शकतं. शरीराची लवचिकता वाढते. श्वसन क्षमता वाढल्याने शारीरिक व मानसिक ताणही नियंत्रणात येतात. आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योग आपण बघतो की नाही? तर मग हा अ, एखाद्या बाळाला जन्म घालणं, हा तिला स्ट्रेस येऊ देऊ नये किंवा स्वतःमध्ये होणारे बदल आहे, ज्यात छोट्या-मोठ्या कुरबुरी असतात, हे दुखतंय, ते दुखतंय, त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी ती सक्षम बनते. तणावांना सामोरे जाण्याची क्षमता येते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, भावनांवरती नियंत्रण प्राप्त होते. गरोदर काळातील अनेक अडचणींवर उपाय म्हणून आणि त्या टाळण्यासाठी योग साधनेचा उपयोग होतो. त्यामुळे होणाऱ्या बाळाची वाढ शारीरिक आणि मानसिक. आता बाळाची वाढ कशी होत असते? आपण म्हणतो की आतमध्ये नुसतं शरीर वाढत नाही गर्भामध्ये. त्याचं मनही तिथेच तयार झालेलं असतं. चांगली व आरोग्यदायी होण्यास मदत होते आणि माता सुद्धा तंदुरुस्त राहते. आता एक लक्षात घ्या, तुम्ही एम-ए केलत किंवा एखादा योग शिक्षक झाला, म्हणजे त्यांनी लगेच गर्भवती स्त्रीला अ, योगाभ्यास द्यायचा नाहीये. कारण का? ह्यासाठी सुद्धा स्पेशल एक काय म्हणूया अभ्यास असतो.
गर्भवती स्त्रियांना योगाभ्यास देण्यासाठी आणि त्याच्यासाठी स्पेशल सगळी माहिती आधी त्यांना दिली जाते आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यानंतरच त्यांनी गर्भवती स्त्रीला उपचार देणं हे योग्य ठरतं. योग टीचर झालं म्हणून लगेच गर्भवती स्त्रियांना उपचार द्यायला सुरुवात करायची असं करायचं नाहीये. कारण का त्याचे विपरीत परिणाम बऱ्याच वेळेला घडून आलेले दिसून येतात. जे अपुरी माहिती आणि अपुरं प्रॅक्टिकल आपण केलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे स्पेशल ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं आणि डॉक्टरांशी त्या योग शिक्षकांनी म्हणजे त्यांचे जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून माहिती घेणं की अपडेट राहणं गरजेचं असतं प्रत्येक स्त्रीला. कारण प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा योगाभ्यास द्यावा लागतो तिची माहिती लक्षात घेऊन, तिचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लक्षात घेऊन. योग साधनेमध्ये सुरुवात पूर्वी काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असतं. गर्भधारणा झाल्यावर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. दर महिन्याला वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. रोगप्रतिबंधक लसीकरण योग्य वेळी करावं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. समतोल आहार घ्यावा. योग साधनेचा उपयोग प्रसूतीपूर्व. आता इथे आपण केव्हा केव्हा योग साधना देऊ शकतो ते येते. प्रसूतीपूर्व, प्रसूतीच्या वेळी आणि प्रसूती नंतरही प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असा उपयोग होतो. त्यासाठी खालील महत्वाचे टप्पे योग साधनेमध्ये घेतले जातात. ऑटो सजेशन किंवा स्वयं सूचना, स्वतःला सूचना द्यायच्या की बऱ्याच जणी प्रेग्नन्सीला घाबरलेल्या असतात की माझी नॉर्मल प्रेग्नन्सी होईल की नाही किंवा बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, आयत्या वेळेला कॉम्प्लिकेशन्स होतील का, याच्यानी घाबरलेल्या असतात. तर त्यावेळेला त्यांना आपण म्हणतो ना योग निद्रेमध्ये कसा संकल्प देतो तसाच संकल्प त्यांना दिला जातो की माझं बाळ सुदृढ आहे किंवा माझी प्रसूती ही व्यवस्थित होणार आहे. अशा प्रकारच्या काही ऑटो सजेशन्स दिल्या जातात आणि त्या त्यांच्याकडनं रिपीट करून घेतल्या जातात किंवा योग निद्रेमध्ये त्यांना दिल्या जातात आणि त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्या मनावर होत असतात. आसनं, आता त्यांना दिली जाणारी आसनं ही शिथिलीकर व्यायाम असतात किंवा सूक्ष्म व्यायाम. फार काही आसनं त्यांना दिली जात नाही. भद्रासन किंवा अशी ठराविक आसनच त्यांच्याकडनं करून घेतली जातात. नंतर प्राणायाम, शवासन, योगनिद्रा, धारणा ध्यान, त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन असतं म्हणजे कल्पना विस्तार आपण ज्याला म्हणतो की आपली प्रसूती नॉर्मल होते, होणारं बाळ कसं गुटगुटीत आहे किंवा अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन त्यांना दिलं जातं. आसनाभ्यासापूर्वी स्त्री रोग प्रसूती शास्त्र तज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण मी जसं म्हणलं की हल्ली बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात. उशिरा वयात म्हणजे वयाच्या उशिराच्या टप्प्यामध्ये गर्भधारणा होत असते कारण मुली करिअर करत असतात आणि नंतर बाळ त्यांना होत असतं. तर त्यावेळेला कॉम्प्लिकेशन्स बऱ्याच वेळेला दिसून येतात. तर अशा वेळेला आपल्याला तिच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं असतं. म्हणून मी जसं म्हटलं की त्यांच्याशी थोडंसं कॉन्टॅक्ट असणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये स्वयंसूचना मन तणावरहित व सकारात्मक विचारयुक्त ठेवायला हवं. स्वयंसूचना प्रामुख्याने झोपताना, सकाळी किंवा दिवसातल्या कोणत्या पण वेळी चालू शकतात. आता त्या पुढील प्रमाणे स्वरूपाच्या असतात. आजचा दिवस खूप चांगला आहे. मी एक सुदृढ व आरोग्यदायी जीव निर्माण करायला मदत करणार आहे. मी व माझे बाळ अतिशय आनंदात आहोत. सगळ्या तुम्ही जर स्वयंसूचना बघाल तर त्या पॉझिटिव्ह असतात. हेही नाही नकारात्मक वर्ड नसतो. बरोबर? पॉझिटिव्हच असला पाहिजे. माझ्या शरीरात वाढणाऱ्या माझ्या गर्भावर माझे प्रेम आहे व त्याची होणारी वाढ मला आनंद देत आहे. माझा प्रत्येक दिवस तणावरहित, आनंदी व आरोग्यदायी आहे. मी व माझे होणारे बाळ एकमेकांशी शांतता व तादात्म्याने राहू. म्हणजे अशा प्रकारचे कुठलीही पॉझिटिव्ह सजेशन्स त्यांना दिली जातात. आता आसनं शरीराची जागृती व स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी घेतली जाणारी शरीराची विशिष्ट स्थिती म्हणजे आसन. आसनांमुळे गरोदरपण आरामदायी, नंतर प्रसूती सहज, सुलभ व आरोग्यपूर्ण बाळ होण्यासाठी आसनांचा यावेळेला मदत होतो.
आता याच्यामध्ये सूचना काय, पोटावर दाब येईल अशी विपरीत शयन स्थितीतली आसनं वर्ज्य आहे. भुजंगासन, धनुरासन वगैरे बरीच आसनं त्यांना वर्ज्य असतात आणि त्यांच्या काय कंप्लेंट्स आहेत ते बघून आणि त्यांची शारीरिक स्थिती बघून आपल्याला आसनं द्यावी लागतात. दंडस्थितीतलं आसन हस्तपादासन किंवा पादहस्तासन, यामुळे कटिबंधातील म्हणजे कमरेच्या भागातले स्नायू आहेत ते कार्यक्षम होतात. 7व्या महिन्यापर्यंत आपण हस्तपादासन करता येतं, कारण नंतर मग पोटाचा घेर वाढत जातो आणि बॅलन्स जाण्याची शक्यता असते. अर्धकटी आता इथे 7 महिने म्हटले म्हणजे 7 महिने असं नाही. प्रत्येकाची शरीराची स्थिती वेगळी असते. काहींना 5व्या महिन्यापासूनच किंवा पोट मोठं व्हायला लागतं किंवा बॅलन्स जाण्याचे तक्रारी असतात, तर त्यावेळेला ते नाही घ्यायचं. पाय जमिनीवर ठेवूनच हात वर किंवा अशा प्रकारे खूप व्हेरिएशन्स त्यांच्याकडनं करून घेतली जातात. म्हणून त्यांचा एक स्पेशल कोर्स असतो की योगा फॉर प्रेग्नंट वुमन. अर्धकटी चक्रासन, पाठीचा कणा कण्याची लवचिकता वाढते, छाती व पोट यांच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. ताडासन, शरीराचे सर्व स्नायू एकाच दिशेने ताणले गेल्याने सर्व स्नायू शिथिल होतात व थकवा दूर होतो. बैठ्या स्थितीतलं आसन, आता ही भद्रासन त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं म्हणजे ठरतं. बसून तुम्ही भद्रासन करू शकता किंवा झोपून सुद्धा ती स्त्री भद्रासन करू शकते. आणि त्यामुळे मग नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होत असते. भद्रासन, मांड्या व पोटऱ्या यांच्यावरती सुखद ताण येतो, मांड्यांच्या आतील भागावरती आणि योनी मार्गातील स्नायूंवर विशेष ताण येतो. ओटीपोटाजवळील सर्व स्नायूंची ताण क्षमता वाढते, यामुळे प्रसूतीनंतर योनी मार्ग अतिशिथिल होण्याची शक्यता दुरावते. हे आसन 7व्या महिन्यापर्यंत करता येते. जास्त ताण देऊन हे आसन करू नये. अत्यंत इझिली जेवढं करता येईल तेवढंच करायचं. पद्मासन, कटिभाग, ओटीपोट, मांड्यांचे स्नायू ताणले गेल्यामुळे कमरेचे सांधे व स्नायूंची कार्यक्षमता वाढते. प्रसूतीपर्यंत करता येते. अधिक ताण देऊन करू नये. ते पद्मासन स्त्रियांना जमत नाही, तर त्या स्थितीमध्ये म्हणजे जमणं कठीणच असतं. त्यावेळेला साधी मांडी जरी त्यांना घालता आली तरी सुद्धा ती त्यांच्यासाठी खूप असते. पर्वतासन, हात, छाती, पाठ, पोट यांचे स्नायू ताणले जातात. श्वसनक्रिया सुधारायला मदत होते. स्तनपानाच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतात. वक्रासन 4थ्या महिन्यापर्यंत करता येतं, पण ज्यांना बेड रेस्ट आता हे सगळं नॉर्मल ज्यांची कंडिशन आहे त्यांच्यासाठी सांगितलंय. पण ज्यांना बेड रेस्ट वगैरे सांगितलंय त्यांच्यासाठी हा विचार नाहीये. म्हणजे जसं म्हटलं, प्रत्येक स्त्रीची कंडिशन बघून या सगळ्या गोष्टी आहेत. वक्रासन 4थ्या महिन्यापर्यंत करता येतं. वज्रासन प्रसूतीपर्यंत करता येतं. सुलभ उष्ट्रासन 7व्या-8व्या महिन्यापर्यंत करता येतं. मार्जारासन गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत. सेतुबंधासन 6व्या-7व्या महिन्यापर्यंत करावं. 2 आसनांमध्ये योग्य ती विश्रांती घ्यावी. आता ही आसनं नॉर्मली कुठली केली जातात सांगितलंय, पण हे मी अगदी प्रत्येक वेळेला सांगते की स्त्रीची कंडिशन बघून करायला हवं. कारण बऱ्याच वेळेला काही म्हणजे स्त्रीची जर मेंटल कंडिशन ठीक नसेल तर साधं मार्जारासन करताना सुद्धा जर तिचा हात असा झाला तर पोटावरती ती पडू शकते. तर ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. एखादा कोणीतरी हेल्पर जवळ घेऊन त्याच्यानंतर तिला करता येतं. उत्कटासन, हात धरून उत्कटासनामध्ये बसणं आणि उठणं हे पण सुरुवातीच्या काळामध्ये करता येऊ शकतं. आणि ज्या स्त्रीला आधीपासून योगासनं करत असेल तर तिला ती योगासनं व्यवस्थित जमू शकतात. आधी कधीही योगासनं केलेली नाहीयेत आणि चला आता मी प्रेग्नंट आहे तर योगासनं देते असं नसतं. म्हणजे एकदम काही नवीन गोष्टी त्या स्त्रीला इंट्रोड्यूस करायच्या नसतात. आता प्राणायाम ही नियंत्रित श्वासोच्छवासाची प्रक्रिया जाणीवपूर्वक केली जाते आणि तिचा फायदा हा आपल्याला प्रत्येक पेशीवरती झालेला दिसून येतो. श्वास संथ व नियमित केल्यामुळे मन शांत आणि स्थिर होतं. श्वासावर नियंत्रण करतो, त्याच्यामुळे काय होतं, मनावरती पण नियंत्रण येतं. आपण बघितलं की मनावरती नियंत्रण येण्यासाठी आपण प्राणायाम करतो. आता याच्यामध्ये काय होतं, श्वासोच्छवासाची क्षमता म्हणजे एकूणच आपण दीर्घ श्वसन करतो, विभागीय श्वसन करतो किंवा प्राणायामातले वेगवेगळे कुंभक प्रकार आपण ज्या वेळेला करतो तर त्याच्यामुळे काय होतं, तर किंवा कपालभाती करतो. आता कपालभाती म्हणजे प्राणायाम नाही, ती काय आहे कपालभाती? शरीर शुद्धी. शुद्धिक्रिया, बरोबर. तर श्वासोच्छवास क्षमता वाढून शरीरातील
टाकाऊ म्हणजे कार्बन डायऑक्साईड जास्त क्षमतेने उत्सर्जित होतो आणि प्राणवायूचा पुरवठा हा जास्त होतो. मज्जासंस्था उत्तम कार्यरत राहते, त्यामुळे भावनात्मक स्थिरता होते. आता मेंदूचा म्हणजे प्रत्येक मेंदू आणि मेंदूपासून निघणाऱ्या ज्या सगळ्या असंख्य नसा आहेत, सर्व शरीरभर पसरलेल्या आहेत. तर ह्या प्राणायामाचा परिणाम आपण भ्रामरी करतो, बरोबर, आणि इतरही प्राणायाम करतो, तर त्याचा परिणाम हा तुमच्या मज्जासंस्थेवरती होत असतो आणि त्यामुळे आपल्याला शांत शांत वाटतं ना प्राणायाम केल्यानंतर. तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा भावनिक स्तरावरती तुम्हाला स्थिरता यायला लागते. भीती, काळजी, चिंता दूर व्हायला मदत होते. न्यूनगंड असल्यास कमी होतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. आता आता तुम्ही हे आपण आसन, प्राणायाम हे जे करतो आहोत, तर आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, की ह्या आसनाचा काय फायदा होतो, त्या आसनाचा काय फायदा होतो, या प्राणायामाचा काय फायदा होतो. तर ते फायदे जे आहेत, तर ते आपण इथे गर्भार स्त्रीला कसे उपयोगात येतील, तो विचार करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं सांगितलं गेलंय अशातला भाग नाहीये. फक्त तिला काय उपयोगाला येतं. एकच औषध सगळ्यांसाठी, पण तिथला त्याचे मात्रा कमी जास्त, तर ती कशी, कुठे काय-काय अप्लाय करायचं हा विचार आपण करायचा. हं. आता गर्भाला उत्तम प्राणशक्तीचा पुरवठा आपण प्राणायाम करतो त्याच्यामुळे होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर गर्भाची वाढ चांगली होते. गर्भ उत्साही असतो. म्हणजे गर्भाची हालचाल जी आहे आतमध्ये होत असते ती पण चांगली होते. प्रसूतीच्या काळात स्त्रीची शारीरिक क्षमता उत्तम राहते आणि ती वाढल्यामुळे काय होतं, की तिचा जो थकवा आहे, तो कमी तिला जाणवतो. हं. आपण नॉर्मल कंडिशनमध्ये सुद्धा जर आपण बघितलं, की कधीही न करणारी माणसं ज्यावेळेला योगाभ्यासाला सुरुवात करतात, त्यावेळेला 2-3 महिन्यांनीच त्यांना म्हणजे महिनाभरातच पण 2-3 महिन्याचा काळ जर त्यांनी व्यवस्थित केलं, तर त्यांना अजून चांगलं वाटायला लागतं. म्हणजे त्याच्या आधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती याच्यात फरक जाणवतो. तर ह्यामध्ये सुद्धा प्रसूतीच्या काळामध्ये सुद्धा तिला जो थकवा असतो आलेला, तर तो सुद्धा ह्याच्यानी कमी होतो. सूचना आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय तर कुंभक विरहित प्राणायाम करावा. म्हणजे इथे कुठल्याही स्त्रीला प्राणायाम करताना कुंभक करायला सांगायचं नाहीये. सकाळची वेळ ही उत्तम असते. नाडीशुद्धी प्राणायाम अत्यंत चांगला असतो तिच्यासाठी. भ्रामरी प्राणायाम श्वास घेऊन सोडताना मादिभृंगी प्रमाणे आवाज करावा. या नादाची कंपने पूर्ण शरीरातील पेशींना विशेषतः मेंदूच्या पेशींना जाणवतात. गर्भाच्या मेंदूवरती याचा परिणाम होतो व त्यांचा मेंदू तल्लख बनतो. याच्यासाठी आहे तर ज्या गर्भवती महिला आहेत, तर त्यांच्यावरती एक प्रयोग केला गेला, की त्यांची आधी सोनोग्राफी केली गेली आणि नंतर त्यांना ओंकाराची आवर्तनं एक ठराविक वेळेला ठराविक आवर्तनं त्यांच्याकडून करून घेतली गेली आणि त्यांची प्रसूती झाल्यानंतर बघितलं, तर त्यांची जी मुलं आहेत, तर ती खूप शांत, तल्लख बुद्धीची म्हणजे अशा प्रकारची आढळली. म्हणजे हा एक प्रयोग डॉक्टर म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर आणि सीनियर योगा टीचर होते आणि त्यांनी हा प्रयोग केलेला होता, की ओंकाराचा गर्भावरती काय परिणाम घडून येतो. म्हणजे प्रसूती तर सुलभ होतेच, पण मुलांच्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा खूप चांगला परिणाम घडून येतो. शीतली सितकारी त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. दीर्घ श्वसन, प्रणव जप. दीर्घ श्वास घेऊन तो सोडताना ओंकार जप केल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांनी गर्भाची चेतासंस्था उत्तेजित होते, बुद्धी कुशाग्र होते. विभागीय श्वसन किंवा योगिक श्वसन. विभागीय श्वसन म्हणजे श्वास घ्यायचा, पहिलं उदर श्वसन, पोट पूर्ण फुगतं आणि मग श्वास सोडताना आपण कार म्हणायचं. नंतर पुढं श्वसन, छाती आपण पुढे साईडला फुगवतो. इनहेल केल्यानंतर श्वास सोडताना कार म्हणायचं आणि स्कंद श्वसन, पूर्ण श्वसन आपण ज्यावेळेला शोल्डर रिजन मध्ये हवा भरून घ्यायची आणि मकार करायचा श्वास सोडताना. तर हे असं ज्या वेळेला केलं जातं, तर त्याचा परिणाम ह्या गर्भावरती पॉझिटिव्ह दिसून येतो आणि ती कुशाग्र व्हायला त्याची मदत होते. ह्या सर्व प्रक्रियेत श्वास संस्थेचे सर्व स्नायू उत्तम कार्यक्षम झाल्याने प्रसूतीच्या वेळी वेदना, कळा देणे सहज सुलभ होते. तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल, की ज्यावेळेला प्रसूती होत असेल, त्यावेळेला पुश, पुश, पुश केलं जातं. जर एरवी तुम्हाला पुश करण्याची सवयच नसेल, तर ती आयत्या वेळेला तो जोर देता येत नाही.
बरोबर. तर तसंच आहे की ज्यावेळेला उदर श्वसन करता पूर्ण श्वास घेणं आणि सोडणं, कारण त्यावेळेला ज्यावेळेला बाळ बाहेर येत असतं त्यावेळेला डीप ब्रिदिंग करणं गरजेचं असतं, कारण त्या बाळाला पुश करणं गरजेचं असतं. तर हे डीप ब्रिदिंग तुम्हाला आधी दीर्घ श्वसनाची सवय असेल तर प्रसूतीच्या काळी त्याचा निश्चित फायदा होतो. आता ध्यान पंचेंद्रियामार्फत येणाऱ्या संवेदनांनी मन विचलित होतं आणि त्यामागे धावतं. नेक्स्ट स्लाइड. सॉरी, हे थोडं कट झालंय, मी परत एक पाठवून देईन. पण ध्यानात मात्र मनाला एका विशिष्ट संवेदनेवरती मन एकाग्र करायचं असतं. सरावाने मनाची चंचलता ही कमी होत असते, ताण कमी होतो, मन शांत ठेवून आंतरिक व मानसिक शक्तीचा विकास होतो, जो गर्भिणी अवस्थेमध्ये आवश्यक असतो. विशिष्ट ठिकाणी मन केंद्रित केल्याने शरीर शिथिल होतं व नंतर मनही उत्साही बनतं. नाडीची गती, रक्तदाब कमी, प्राणवायूची गरज कमी होते. अशा वेळी मनाला स्वयंसूचना करणे सहज शक्य होते. मला एक सांगा, एक सगळेजण आहेत का की मी एकटीच बोलतेय? आहेत. की आपल्याला नोट्स मिळणार आहेत, मग काय पाहायची गरज नाहीये असं वगैरे वाटून? हं? तसं असेल तर मी नोट्स पाठवून देते, माझं काम सोपं एकदम. नाही मॅडम, हे ऐकलं आणि नंतर नोट्स वाचले तर आणखी जास्त चांगलं लक्षात राहते. तर शवासन आणि योग निद्रा याचा काय पॉझिटिव्ह इफेक्ट होतो ते आपण बघणार आहोत. शवासनाने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळते. त्यानंतर योग निद्रेचा अभ्यास करता येतो. मला सांगा, शवासन आणि योग निद्रामध्ये फरक आहे का? काय फरक आहे, मला कोण सांगेल? शवासन आणि योग निद्रा याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा आहे का रादर, की नावं वेगळी वेगळी आहेत फक्त? सांगा मॅडम, शवासनात शरीर पूर्ण आपण शिथिल करतो आणि योग निद्रामध्ये आपण अशी संकल्पना करतो की माझ्या शरीरातील पूर्ण शरीराला थोडं आपण पार्टला एक पार्टला शिथिल करण्याचं हे करतो. पण शवासनात पण करतो आपण, एक पार्ट शिथिल करतो. निद्रेत मनाला शिथिल काय म्हणताय मॅडम? शवासनामध्ये शरीराला आपण म्हणजे आराम देतो आणि योग निद्रेमध्ये डोक्याला मनाला आराम देतो, मनाला, डोक्याला, अजून कोण मनाला. सांगेल? अजून कोण सांगेल? अजून कोण सांगेल मला? तुमच्याकडूनच हवंय, कारण आता आपण दुसऱ्या वर्षाला आलो होते मेच्या, बरोबर? मॅडम, योग निद्रेमध्ये आपण जाणीवपूर्वक शरीराला आराम करतो, आराम देतो. आणि शवासनामध्ये आपण सर्व शरीर शिथिल करतो, फक्त शिथिल करतो. आराम देणं आणि शिथिल करणं मध्ये काय फरक? सांगा मला, आराम देणं आणि शिथिल करणं. मॅडम, शवासनात म्हणजे आपण म्हणजे जसं शव पडतं, म्हणजे थोडक्यात मृतदेहासारखं असतो आपण. आणि योग निद्रामध्ये एक बॉडी पार्ट वर लक्ष केंद्रित करून आपण हे करत असतो, शिथिल करत असतो. मला सांगता येईना व्यवस्थित. नाही, कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं. आणि शिवाय हे बघा, शवासन ही योगनिद्रेची एक स्टेप आहे, कळलं? आपण शवासनामध्ये सुद्धा आपण एक अवयव शिथिलच करतो की नाही, बरोबर? मला सांगा, शवाप्रमाणे तुम्हाला बॉडी करायची आहे, शरीर करायचं आहे,
तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी लक्ष देऊन तो बॉडी पार्ट शिथिल झालाय डिक्लेअर करायला लागतं ना, तरच तो हा शिथिल होतो. आणि मग तुमची बॉडी तुमची शरीर शवाप्रमाणे होतं. हं आणि हा योगनिद्रामध्ये काय असतं, योगनिद्रामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं बॉडी तुमचं शरीर शिथिल करत असता, पण त्याच्यामध्ये अनेक स्टेजेस असतात योगनिद्रेच्या. बरोबर, त्याच्यामध्ये कल्पना विस्तार असतो, खूप साऱ्या स्टेजेस असतात आणि त्याच्यामध्ये संकल्प असतो की म्हणजे आता तुम्हाला एखादा संकल्प तुम्हाला तुमच्या काय म्हणूया कॉन्फिडन्स कमी आहे, आत्मविश्वासाची कमी आहे, तर तुम्ही त्यावेळेला तुमचं शरीर शिथिल केल्यानंतर किंवा सुरुवातीला शरीर शिथिल केल्यानंतर सुरुवातीलाच आणि मध्ये नंतर सुद्धा तुम्ही तो संकल्प घेतला जातो की मला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे. हा मग तुम्हाला वेगवेगळ्या संवेदनांची जाणीव दिली जाते, अपोजिट संवेदना. आता त्याच्यासाठी तुम्हाला योगनिद्रा, विहार योग संस्था आहे ना, तर त्यांची योगनिद्रा तुम्ही YouTube वरती जर बघितली ना, स्वामी निरंजनानंदांची किंवा सत्यानंद सरस्वतींची, तर तुम्हाला कळेल की ते शवासन आपल्या 10 मिनिटात संपतं. योगनिद्रा ही खूप साऱ्या स्टेजेस, पूर्ण स्टेजेस घेतल्या तर भरपूर स्टेजेसची असते. 45 मिनिटं चालते ती किंवा अर्धा तास चालते. कळलं? आणि तो तुम्ही माझं म्हणणं आहे, मी मुद्दामून विचारलं की तुम्ही हे जरूर तुम्ही फाइंड आउट करा स्वतः आणि ऐका. योगनिद्रा जी आहे ना, तर ती स्वामी सत्यानंद सरस्वती त्यांनी ती फाइंड आउट केली. म्हणजे ती ऍक्च्युली आपल्या योगामध्ये होतीच. आपण म्हणतो ना की विष्णू आहे तो योगनिद्रेमध्ये असतो, म्हणतो की नाही आपण? माहितीये की नाही तुम्हाला की विष्णू आपले भगवान विष्णू आहे, हा तर ते आहे ते झोपलेले असतात का मला सांगा? झोपलेले नसतात. आपण काय नसतात. म्हणतो ते योगनिद्रेमध्ये आहे. आणि त्या योगनिद्रेमध्ये त्यांना विश्वात काय चाललंय त्याचं ज्ञान त्यांना होत असतं. बरोबर आहे? तसंच हा आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा तंत्रामध्ये याची माहिती दिलेली होती. तर स्वामी सत्यानंद सरस्वतींनी त्याचा प्रयोग करून तो एक पॅटर्न तयार केला आणि त्याला योगनिद्रा हे नाव दिलं. आणि त्याच्याद्वारे आपण आपल्यातल्या ज्या कमी आहेत तर त्याच्यावरती त्या ओव्हरकम करण्यासाठी त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. आपल्या पॉझिटिव्ह संकल्पना, सकारात्मक आपल्या ज्या काही संदेश आहेत ते त्याचं रोपण आपल्या मनामध्ये करू शकतो. म्हणजे आणि याच्यावरती खूप सारं रिसर्च केलं गेलेलं आहे. तर तुम्ही हे जरूर वाचा आणि त्याचं रेडीमेड तुम्हाला कशी असते तर ते तुम्हाला YouTube वरती मिळेल. ती तुम्ही ऐका. आणि योगनिद्रा म्हणून त्यांचं पुस्तक पण आहे. तर किंवा तुम्हाला YouTube वरती सुद्धा स्टेजेस ऑफ योगनिद्रा टाकलं की तुम्हाला ते येईल त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात संकल्प त्याच्यामध्ये घेतलेले असतात योगनिद्रेमध्ये. तर आता त्याचा उपयोग इथे केला जातो. शवासनाने तुमचं शरीर तुम्ही शिथिल करता. योगनिद्रेची एक पायरी आहे शवासन. तर आणि पुढे सुद्धा त्याच्यात बरेच काही गोष्टी आहेत. तर त्याचा उपयोग इथे कसा केला जातो ते आपण बघतो. शवासनाने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळते. त्यानंतर योगनिद्रेचा अभ्यास करता येतो. त्यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक शांतता मिळतं आणि शैथिल्य मिळतं, म्हणजे रिलॅक्सेशन होतं एक प्रकारचं. त्यातील संकल्प म्हणजे जणू सुप्त मनाला दिलेली एक प्रकारची प्रभावी स्वयं सूचना असते. त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावरती आणि मनावरती होत असतो. जसं एक मी साधं उदाहरण देते. एखाद्या माणसाला जर म्हटलं तू वेडा आहे, वेडा आहे, तर त्याला वाटायला लागतं की नाही तू वेडा आहे. म्हणजे त्याला तो एका क्षणी विचार करतो, अरे सगळे म्हणतात मी खरोखर वेड लागलंय का मला? हे तर आपल्याला माहिती की नाही. तसंच आहे. आपण जर रोज त्या पॉझिटिव्ह स्वयंसूचना आपण सकारात्मक दिल्या, तर त्याचं रोपण आपल्या मनात होतं आणि तशा प्रकारे कृती तुमच्याकडून केली जाते. आणि म्हणून त्याचा इफेक्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतो आपल्या वागणुकीत, आपल्या भावना, इमोशनल कोणाला प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणूनच यातील संकल्प म्हणजे जणू सुप्त मनाला दिलेली एक प्रकारची प्रभावी स्वयंसूचना असते. म्हणूनच मानसिक, भावनिक आणि शारीरिक शिथिलता हा योगनिद्रेचा
पहिला टप्पा झाल्यावर संकल्प हा दुसरा टप्पा असतो. जागृत मन कोणतीही चिकित्सा न करता सूचना पटकन स्वीकारतं व सुप्त मनाकडे पाठवतं. सुप्त मन जागृत मनापेक्षा जास्त सामर्थ्यशील असतं आणि म्हणूनच गर्भवती स्त्रीने केलेला संकल्प गर्भावरती उत्तम परिणाम करतो. आता तुम्ही मानसशास्त्र शिकणार आहात तर याच्यामध्ये सुप्त मन, जागृत मन हे तुम्ही शिकणार आहात, बरोबर? किंवा शिकत असाल तर त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की जागृतपणे घेतलेली सूचना ही तुमच्या सुप्त मनावरती प्रभाव करतं. पहिल्या टप्प्यातील संकल्प बीज रुजवण्यासाठी म्हणजे चांगल्या उत्तम गोष्टींचं बीज रुजवण्यासाठी, तर अखेरच्या टप्प्यातील संकल्पाची स्मृती म्हणजे त्या बीजांकुराचे सिंचन करण्यासारखे आहे. जसं मी म्हणलं की सुरुवातीला एक संकल्प घेतला जातो आणि नंतरही एक संकल्प घेतला जातो. तर ते घेतल्यानंतर कसा फायदा होतो तर ते आपण याच्यामध्ये बघतो. अर्भक म्हणजे लहान बाळ जे गर्भ आहे त्याला म्हटलं जातं. अर्भकाच्या वाढीबद्दल कल्पना करून गर्भाशी योगनिद्रेच्या माध्यमातून बोलल्यामुळे आई व बालक यांतील संबंध सुदृढ होण्यास मदत होते. गर्भावस्थेतील ताणामुळे निर्माण होणाऱ्या आजारातून मुक्त होण्यास योगनिद्रेचा उपयोग होतो. योगनिद्रेतील विशिष्ट सूचनांद्वारे वेदनांचा विसर पडतो व प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदना सहन करण्याची ताकद त्या मातेला येते. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? काही कळलं नाही असं आहे? यस. म्हणजे योगाच्या दृष्टीतून बाकी गोष्टी आपल्याला बरंच माहिती असतं, पण इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? पुढे जाऊया. हो मॅडम, हो चालेल. आता आहार. बाळाच्या योग्य वाढीसाठी सकस समतोल आहार आवश्यक असतो. जेवण बसून करायचं. 2 वेळा जेवणापेक्षा 4-5 वेळा थोडं थोडं खावं. आता आहाराची आवश्यकता मातेला आणि गर्भाला ऊर्जा देण्यासाठी, पेशी अवयवाची वाढ होण्यासाठी किंवा झीज आहे ती भरून काढण्यासाठी असते. मातेचे जंतू संसर्ग व इतर आजारांपासून रक्षण करण्यासाठी आहाराचा म्हणजे चांगला आहार घेतल्यामुळे मातेचं आणि गर्भाचं सुद्धा पोषण हे चांगल्या प्रकारे होत असतं. मातेच्या व गर्भाच्या एक मिनिट हं. मातेच्या व गर्भाच्या सर्व संस्थांची कार्ये योग्य चालण्यासाठी हा आहार रुचकर आणि मनोवेधक असावा. आता मनोवेधक म्हणजे काय? दिसायला पण चांगला पाहिजे तो, की तो त्या स्त्रीला खावासा वाटेल ना. आणि त्याच्यानंतर रुचकर पण असावा, की त्याच्यामुळे मग ते पोषण झालं पाहिजे. म्हणजे योग्य पोषण मूल्य असलेल्या गोष्टी तिला रुचकर आहार करून त्या देता आल्या पाहिजेत. योगानुसार पंचकोशातील समतोल असणारा आहार हा आवश्यक आहे. पंचकोशांमध्ये समतोल राहणारा आहार. सात्विक आहार मनाला सात्विक बनवतो, उत्साही, आनंदी ठेवतो, शरीराला जोम देतो आणि उत्तम भूक त्याच्यातून निर्माण होतो आणि आरोग्य चांगलं राहतं. राजसिक आहार आपण हा योगानुसारचा आहार बघतोच ना. कडू, आम्ल, लवण रसयुक्त, उष्ण, तीक्ष्ण, शरीर चयापचय वाढवतो, मज्जासंस्था उद्दीपन करतो, चहा, कॉफी, मिरची वगैरे हा तो राजसिक आहार झाला. तामसिक आहार शरीराला जड, आळशी बनवणारा, बुद्धिमत्ता निर्माण करणारा, लाल मिरची असलेला. म्हणजे हे आहार कशा प्रकारचा असतो? आपण सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार याच्याबद्दल लिहिलंय. पण आपण स्त्रीला देताना याच्यामध्ये सात्विक आहारच द्यायचा आहे, बरोबर? सर्व पोषण मूल्य असणारा. हे सात्विक आहार म्हणजे काय, राजसिक आहार म्हणजे काय हे दिलेलं आहे. तर आता तुम्हाला वाटेल की अरे असा आहार द्यायला पाहिजे, असं नाहीये. तर योग्य प्रकारे आपण तिला आहार द्यायचा. आधुनिक शास्त्राचा कॅलरी, जीवनसत्व यांचा विचार करून सुद्धा योगशास्त्राने गर्भिणींसाठी प्रशंसिलेला आहार सात्विक स्वरूपाचा आहे. म्हणजे आपण आता कॅलरी वगैरे मिनरल्स आहेत की नाही हे वगैरे बघतो की नाही, तर योगाने जो सांगितलेला आहे सात्विक आहार, मला आनंद देणारा, उत्साह देणारा, त्याच्यामध्ये ही सर्व पोषण मूल्य असतात. तर शाकाहारामध्ये फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, दूध, दही, ताक इत्यादी, कमी मसालेदार, ताजं शिजवलेलं, कमी मेदयुक्त म्हणजे फॅट्स, तेल प्रमाणातच
मध्यम प्रमाणामध्ये आनंदी वृत्तीने तयार केलेला आहार. आता याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये काय तर समतोल आहाराबरोबरच द्रवयुक्त पदार्थ, उदाहरणार्थ फळांचे रस, लिंबू, संत्र, टोमॅटो इत्यादी. मी आता हे वाचत जाते, तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नारळ पाणी, ताक वगैरे 4 ते 9 महिन्यापर्यंत म्हणजे आता आपण 9 महिन्यांचे ना 3 भाग केलेले असतात. 3, 3, 3 असे. तर फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर असं त्याला म्हटलं जातं. पहिले 3 महिने, दुसरा 3 महिन्याचा भाग आणि तिसरा भाग. तर याच्यामध्ये 4 ते 9 महिन्यापर्यंत म्हणजे तो दुसरा भाग आणि तिसरा भाग हा मिळून. तर गर्भाशयाचा भार वाढल्यामुळे छातीवरती दाब येतो, म्हणून थोड्या थोड्या वेळाने जेवायचं. आता का जेवायचं वरती आपण म्हणतो थोड्या वेळाने जेवायचं, तर त्याचं कारण हे आहे. तर हलकं आणि पचण्यास सुलभ जेवण असलं पाहिजे. मसालेदार, तिखट, खारवलेले पदार्थ टाळायचे आहेत. प्रथिनं, डाळी, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, चीज, दही इत्यादी घ्यायचे. तेल, तूप, लोणी, तेलबिया, नंतर पिष्टमय पदार्थ, तांदूळ, गहू, मका म्हणजे आपल्याकडे नॉर्मली ज्या ज्या प्रदेशामध्ये जे जे काही खाल्लं जातं त्याच्यानुसार भाज्या, गोड साखर, मध वगैरे. नंतर अँटीऑक्सिडंट, मायक्रोन्यूट्रियंट, कमी प्रमाणात लोह जी असतात घेतली जातात, तर ती कुठली कुठली ती व्यवस्थित घ्यायची. लोह, कॅल्शियम, आयोडीन, कॉपर, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सी विटॅमिन, हळद, लसूण म्हणजे जी अँटीऑक्सिडंट्स आपण जे मसाल्यामध्ये वापरतो ती. आता आपण इथे थांबूया कारण पुढचा जो तक्ता आहे ना योगाचा तक्ता आहे, तर तो आपण पुढच्या वेळेला घेऊया कारण तो आता पूर्ण होणार नाहीये. की पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपण काय उपचार देणार आहोत, दुसऱ्या 3 महिन्यांमध्ये साधारणपणे काय उपचार द्यायचा आणि शेवटच्या 3 महिन्यांमध्ये काय योगोपचार द्यायचा. बरोबर? तर हे आपण पुढच्या वेळेला घेऊया.